नालासोपारा परिसरात एक अत्यंत वेदनादायी आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे। रेबीजच्या संसर्गामुळे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला। सोमवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली। परिसरात शोककळा पसरली। कशिश सहानी असं या मुलीचं नाव असून गेल्या 6 महिन्यांपूर्वी आजोबांसोबत जात असताना एका भटक्या श्वानाच्या नखानं तिच्या हाताला जखम झाली। दुसऱ्या दिवशी तिला उपचारांसाठी नेण्यात आलं, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आणि उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत। जखम लवकर भरल्यामुळे पुढे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती अचानक खालावली। अन्न पाणी घेणं बंद झालं, डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसू लागला। परिस्थिती गंभीर होताच कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं। पुढील उपचारांसाठी तिला मुंबईमधील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, पण डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतर सुद्धा तिचे प्राण वाचू शकलेले नाहीत। वैद्यकीय अहवालात रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय। आजोबा बरोबर जाताना कुत्र्याने नख मारलेलं, ती बिस्किट देत होती कुत्र्याला, तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले, पण ती सुई बघून रडायला लागली, त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले आणि परत तिला तिसऱ्या दिवशी ते स्क्रॅच केलेलं ते डाग सगळं गेलं, म्हणून आजोबांनी एवढं सिरियसली घेतलं नाही। पण आता 6 दिवसाचा पूर्वी 5-6 दिवसाचा पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवण जेवायला भूकच लागत नव्हतं, त्यामुळे ते लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तिकडे लोकल डॉक्टरांनी सांगितलं तिला सगळं रिपोर्ट काढायला। त्यांना वाटलं डोळ्याचं काय प्रॉब्लेम असेल आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे। म्हणून तुम्ही काही होताना तुमचा जर कुत्र्यांशी किंवा कुठल्याही अॅनिमल्सशी त्याच्या चावण्यानी किंवा त्याचा नाखून लागण्यानी असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आलात त्यांच्याशी, तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही, तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे की त्यांनी कुठलीही गोष्ट तुम्हाला घरी येऊन सांगितली पाहिजे। आणि प्लस आपले जेवढे पण आरोग्य सेंटर्स आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत, तिकडे आपल्या सगळ्या सेंटर्सवर अँटी रेबीज वॅक्सिन्स अवेलेबल आहे, इम्युनोग्लोबिलिन अवेलेबल आहे। तर आपण असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा आणि त्यांच्याकडनं ते चेक करून तुम्हाला कुठलं इंजेक्शनची गरज आहे ते घेऊन ती एक ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे।